नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी या युट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत 10वी गणित भाग 2 चा सराव संच 1.3. या सराव संचाला सुरुवात करण्याआधी मित्रांनो, आपण या सराव संच सोडवण्यासाठी लागणाऱ्या काही बेसिक गोष्टी बघणार आहोत. जसं की समरूप त्रिकोण काय, समरूपतेच्या कसोट्या कोणत्या असतात, या गोष्टी आपण आधी बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण समरूप त्रिकोण म्हणजे काय ते बघूयात. बघा, समरूप त्रिकोण डेफिनेशन काय सांगितलंय. जर दोन त्रिकोणाचे तीनही संगत कोन एकरूप असतील. एकरूप म्हणजे काय तर सारख्या मापाचे. एकरूप म्हणजे काय सारख्या मापाचे एकरूप असतील आणि तीनही संगत बाजू प्रमाणात असतील तर ते दोन्ही त्रिकोण समरूप असतात. बघा काय सांगितलंय, जर त्रिकोणाचे म्हणजे दोन त्रिकोणाचे तीनही संगत कोन म्हणजे काय, ए चा संगत कोन डी, बी चा संगत कोन ई, सी चा संगत कोन एफ, ते तीनही जर एकरूप असतील म्हणजे एकाच मापाचे असतील आणि तीनही संगत बाजू प्रमाणात असतील म्हणजे काय तर ए बी आणि डी प्रमाणात असेल, बी सी आणि ई एफ प्रमाणात असेल, ए सी आणि डी एफ प्रमाणात असेल. संगत महत्वाचे. संगत म्हणजे काय तर ए बी ची संगत डीई, बी सी ची संगत ई एफ आणि ए सी ची संगत डी एफ. तसं ह्या कोणाचा संगत कोण हा, या बी चा संगत कोण ई, सी चा संगत कोण एफ. हे जर तीनही संगत कोण एकरूप असतील आणि तीनही संगत बाजू प्रमाणात असतील तर ते दोन्ही त्रिकोण काय असतात समरूप असतात. बघा आपण इथे लिहूयात की त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डीई एफ मध्ये, दोन त्रिकोणांमध्ये जर बघा काय असेल की कोन ए एकरूप कोन डी, बरोबर, कोन डी एकरूप कोन ई, कोन बी एकरूप कोन ई आणि कोन सी एकरूप कोन एफ. बघा ए एकरूप कोन डी, बी एकरूप कोन ई आणि सी एकरूप कोन एफ. जर चिन्हांनी पण दाखवलं, ह्याचं माप सारखं दाखवलं, ह्याचं सारखं दाखवलं, ह्याचं सारखं दाखवलंय, असं जर असेल आणि बघा काय सांगितलंय की जर त्रिकोणाचे तीनही संगत कोन एकरूप असतील, आपण संगत कोण दाखवले, आणि काय सांगितलंय पुढं तीनही संगत बाजू प्रमाणात असतील म्हणजे काय तर ए बी प्रमाणात कसं दाखवतो आपण तर ए बी आपण डीई बरोबर बी सी अपॉन ई एफ बरोबर ए सी अपॉन डी एफ. बघा ए बी अपॉन डीई, बी सी अपॉन सी ई एफ आणि ए सी अपॉन डी एफ असं जर असेल तर काय म्हणणार आहे आपण तर हे दोन्ही त्रिकोण म्हणजे कुठले दोन्ही त्रिकोण, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण डी ई एफ, बरोबर. बघा समरूप ह्या चिन्हाने दाखवतात, समरूप अशा चिन्हाने दाखवतात. हे लक्षात ठेवा. हे एकरूप झालं, दोन बरोबर चिन्हाने त्याच्यावरती हे समरूप चिन्ह. हे एकरूप म्हणजे काय एकाच मापाचे असं असेल तर हे दोन्ही त्रिकोण काय असतात समरूप असतात. बघा हे असतात समरूप त्रिकोण जर त्रिकोणाचे तीनही संगत कोन एकरूप असतील म्हणजे एकाच मापाचे असतील आणि तीनही संगत बाजू प्रमाणात असतील म्हणजे असं ए बी अपॉन डी, बी सी अपॉन ई एफ आणि ए सी अपॉन डी एफ जर असेल तर ते दोन त्रिकोण काय असतात समरूप असतात. तर हेच असतात मित्रांनो समरूप त्रिकोण. तुम्हाला जर हे समजलं असेल हे नोट डाऊन करून घ्या. ह्यातली कुठली गोष्ट समजली नसेल तर कमेंट मध्ये विचारा. तर मित्रांनो, जर तुम्हाला समरूप त्रिकोण म्हणजे काय समजलं असेल तर आता आपण त्रिकोण समरूपतेच्या कसोट्या बघूयात. त्रिकोण समरूपतेच्या कसोट्या म्हणजे काय तर दोन त्रिकोण समरूप होण्यासाठी आपण पहिल्यांदा काय बघितलं की तीन कोन एकरूप लागतात आणि तीन बाजू प्रमाणात लागतात. पण आपण त्रिकोण समरूप कसोट्यांनुसार दाखवू शकतो. वेगवेगळ्या कसोट्या असतात, त्यात कुठल्या कसोट्या असतात, को कसोटी असती, को कसोटी असती, बा कसोटी असती, बा कसोटी असती, बरोबर. या कसोट्यांनुसार पण आपण त्रिकोण समरूप दाखवू शकतो. तर त्यातली पहिली कसोटी कुठली आहे तर समरूपतेची को कसोटी.
म्हणजे काय, को 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 म्हणजे कोण 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 कसोटी, बरोबर. तर बघा काय सांगते समरूपतेची को 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 कसोटी. जर दोन त्रिकोणाचे तीनही संगत कोण एकरूप असतील. बघा, जर दोन त्रिकोणाचे तीनही संगत कोण एकरूप असतील, तीनही संगत कोण एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूपतेच्या को को कसोटीनुसार समरूप असतात. बघा एकदम सोपे आहे की जर दोन त्रिकोण दिलेत त्याचे तीनही कोण जर एकरूप असतील म्हणजे तीनही संगत कोण, म्हणजे ए चा संगत कोण पी तो जर एकरूप असेल, हे दोन कोण एकरूप असतील, सी आणि आर जर एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण काय असतात, समरूपतेच्या को को कसोटीनुसार एकरूप असतात. म्हणजे काय, तर त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर मध्ये जर असं असेल कोण ए एकरूप कोण पी, कोण बी एकरूप कोण क्यू आणि कोण सी एकरूप कोण आर. कोण ए एकरूप कोण पी, कोण बी एकरूप कोण क्यू आणि कोण सी एकरूप कोण आर असेल तर त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर हे असते मित्रांनो को 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 कसोटी, कोण 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 कसोटी. जर तीनही संगत कोण म्हणजे ए चा संगत कोण पी, बी चा क्यू आणि सी चा आर, जर तीनही संगत कोण एकरूप असतील म्हणजे एकाच मापाचे असतील तर ते दोन त्रिकोण काय असतात, समरूप असतात. कुठल्या कसोटीनुसार, को 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 कसोटीनुसार, कोण 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 कसोटीनुसार, बरोबर. तर ही असते मित्रांनो समरूपतेची को 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 कसोटी. जर तुम्हाला हे समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो जर तुम्हाला को 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 कसोटी समजली असेल तर आता आपण दुसरी समरूपतेची को को कसोटी बघूया, बरोबर. बघा काय सांगितलंय को को कसोटीमध्ये की जर दोन त्रिकोणाचे दोन संगत कोण एकरूप असतील, जर दोन त्रिकोणाचे दोन संगत कोण एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूपतेच्या को को कसोटीनुसार समरूप असतात. बघा पहिल्या याच्यात आपल्याला तीन कोण सांगितलं होतं, पण इथं काय आहे, जर दोन त्रिकोणाचे दोन संगत कोण एकरूप असतील म्हणजे काय, दोन त्रिकोण आहेत त्या दोन त्रिकोणाचे म्हणजे संगत कोण, इथं संगत कोण महत्वाचं आहे, बरोबर. की ए चा संगत कोण पी आहे त्यांचं माप सारखं पाहिजे, बी चा क्यू आहे त्यांचं माप संगत सारखं पाहिजे, बरोबर. जर दोन त्रिकोणाचे दोन संगत कोण एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूपतेच्या को को कसोटीनुसार समरूप असतात, बरोबर. मग आपण इथं खाली काय लिहू शकतो की त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर मध्ये जर कोण ए एकरूप कोण कुठला एचा एकरूप कोण तर पी आणि कोण बी एकरूप कोण क्यू असेल, बरोबर. असं जर असेल दोन कोण जरी एकरूप असतील ए चा एकरूप कोण पी आणि बी चा एकरूप कोण क्यू असेल, तिसऱ्याची काय गरज नाही आपल्याला, बरोबर. जरी दोन जरी असले फक्त तरी आपण काय म्हणतो असेल तर त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर. म्हणजे बघा पहिल्या तीन लागायचे पण ह्याच्यात जरी दोन असले, तुम्हाला पुढे उदाहरणात आलं, जरी दोन कोण सारखे दिले म्हणजे दोन संगत महत्वाचं आहे, ए चा संगत कोण पी, बी चा क्यू आहे, बरोबर, सी चा आर आहे. जर दोन संगत कोण जरी एकरूप दिले तरी ते दोन त्रिकोण काय होणार आहेत, समरूप होणार आहेत, बरोबर. कुठल्या कसोटीनुसार, को को कसोटीनुसार, बरोबर. ज्यावेळेस तुम्हाला असं गणित देतील त्यावेळेस तुम्हाला विचारते हे दोन त्रिकोण समरूप आहेत का, तर तुम्ही असं हा कोण आणि हा कोण संगत कोण एकरूप दाखवणार, दुसरा हा आणि हा एकरूप दाखवणार आणि काय म्हणणार, समरूपतेच्या को को कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय आहेत, समरूप आहेत. हे असते मित्रांनो समरूपतेची को को कसोटी. मला जर समज असेल तर हे नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो जर तुम्हाला समरूपतेची को को कसोटी समजली असेल तर आता आपण समरूपतेची बाकोबा कसोटी, तिसरी बाकोबा कसोटी बघू. बाकोबा म्हणजे काय, बाजू कोण बाजू. काय सांगितले बघा, जर दोन त्रिकोणाच्या दोन संगत बाजू प्रमाणात असतील, बघा दोन त्रिकोण आहेत त्याच्यात दोन संगत बाजू प्रमाणात असतील म्हणजे काय, के एल आणि आर एस प्रमाणात असेल आणि एल एम अपॉन एस टी जर प्रमाणात असतील, दोन संगत बाजू प्रमाणात असतील, बरोबर, आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण एकरूप असेल. बघा दोन बाजूंनी कुठला समाविष्ट केला, इथं केला एल आणि इथं एस, हे जर एकरूप असेल
तर ते दोन त्रिकोण समरूपतेच्या बाकोबा कसोटीनुसार समरूप असतात. बरोबर, इथं महत्वाचं लक्षात काय ठेवायचं आहे की दोन त्रिकोणाच्या दोन संगत बाजू प्रमाणात पाहिजेत. बरोबर, म्हणजे काय तर के एल अपॉन आर एस बरोबर काय पाहिजे एल एम अपॉन एस टी. हे एकाच माप त्यांचं त्या काय पाहिजेत एकाच प्रमाणात पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट महत्वाची काय तर एक कोण एकरूप पाहिजे. कुठला कोण की त्या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला, म्हणजे इथं कुठला केला यल तर केला यस. बरोबर, ते जर दोन कोण एकरूप असतील म्हणजे एकाच मापाचे असतील तर ते दोन त्रिकोण समरूपतेच्या बाकोबा कसोटीनुसार समरूप असतात. म्हणजे काय इथं लिहू शकतो आपण त्रिकोण के एल एम व त्रिकोण आर एस टी मध्ये. बरोबर, काय आहे पहिली अट काय आपली की दोन संगत बाजू प्रमाणात पाहिजेत. म्हणजे काय तर के एल अपॉन आर एस बरोबर इथं कुठले एल एम अपॉन एस टी. बरोबर, ह्या जर दोन बाजू प्रमाणात असतील, बरोबर प्रमाणात असतील आणि मध्ये इथं म्हणू जर आणि कोण यल एकरूप कोण यस. बरोबर, एल एकरूप कोण यस असेल तर आपण काय म्हणू शकतो त्रिकोण के एल एम समरूप त्रिकोण आर एस टी. बरोबर, आपण समरूप म्हणू शकतो का तर ह्या दोन बाजू प्रमाणात आहेत. प्रमाणात कसं बघा हे 1 आणि 1.5 आहे, 2 आणि 3 जे एकाच प्रमाणात आहेत. जर 2 इंच आपण काढलं 1 आणि 1.5 बरोबर 2 आणि 3 जर ह्याला हे एकाच प्रमाणात आहे. 1 ला डबल केलं तर किती होतात 2 आणि 1.5 ला डबल केलं तर 3. म्हणजे एकाच प्रमाणात आहेत ह्या दोन बाजू के एल अपॉन आर एस आणि एल एम अपॉन एस टी. ह्या दोन्ही सेमच आहेत. बरोबर, एकाच प्रमाणात आहेत. बरोबर, आणि त्यांनी समाविष्ट केलेलं कोण महत्वाचं काय आहे की त्यांनी समाविष्ट इकडचा किंवा इकडचा कोण चालणार नाही. हाच ह्या दोन बाजू बघतोय आपण, ह्या दोन बाजू बघतोय म्हणून त्यांनी समाविष्ट केलेलं कोण जर एकरूप असेल तर काय म्हणणार आपण समरूपतेच्या बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय आहेत समरूप आहेत. तर हे असते मित्रांनो समरूपतेची बाकोबा कसोटी. दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेलं कोण एकरूप असेल तर दोन त्रिकोण काय असतात समरूप असतात. तुम्हाला हे समजले असेल नोट डाऊन करून घ्या. यात कुठला डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. तर मित्रांनो जर तुम्हाला समरूपतेची बाकोबा कसोटी समजली असेल तर आता आपण समरूपतेची बा कसोटी बघूया. चौथी कसोटी आहे मित्रांनो, शेवटची कसोटी ही बा कसोटी. बघा बा म्हणजे बाजू 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 कसोटी. काय सांगितलंय जर दोन त्रिकोणाच्या तीनही संगत बाजू प्रमाणात असतील, जर दोन त्रिकोणाच्या तीनही संगत बाजू प्रमाणात असतील बरोबर तर ते दोन त्रिकोण समरूपतेच्या बा कसोटीनुसार समरूप असतात. बरोबर, बघा एकदम सिंपल आहे की जर त्रिकोणाच्या तीनही संगत बाजू प्रमाणात असतील म्हणजे काय इथं लिहूयात. म्हणजे समजा तुम्हाला त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर मध्ये बरोबर त्रिकोण एबीसी व त्रिकोण पी क्यू आर मध्ये जर काय सांगितलं आता बाजू बघायची आपल्याला. कुठली बाजू ए बी ची संगत बाजू. संगत बाजू महत्वाचं आहे, संगत लक्षात ठेवायचं. संगत बाजू म्हणजे काय ए बी अपॉन पी क्यू बरोबर दुसरी कुठली बी सी अपॉन क्यू आर बरोबर ए सी अपॉन पी आर असेल, असं असेल तर काय म्हणणार आपण त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर. बरोबर, हे असते मित्रांनो बा कसोटी. आता तुम्ही म्हणता इथं बघा कसं दिलंय की इथं एक ए बीच माप 1 आहे, 2 आहे बरोबर 1/2 इथं काय होईल 2/4 म्हणजे आपण इथं लिहूयात 1/2 होईल. पहिलं ए बी अपॉन पी क्यू होईल 1/2, दुसरं काय होईल 2/4 आणि तिसरं होईल 3/6 असं आहे. आणि तुम्ही म्हणताल हे सारखंच कसं काय, हे सारखं कसं काय तर बघा 1/2 ह्याला भाग लावलं काय 4 ह्याला पण काय 3 1 3 3 6 म्हणजे सगळंच काय होईल 1/2 1/2. हे असं जर असेल तर ते दोन त्रिकोण काय असतात समरूप असतात बा कसोटीचा. आता आपण कसोट्या का बघतो तर बघा आधी आपण समरूप त्रिकोण बघितलं होतं. रोज समरूप त्रिकोणासाठी काय लागतात 3 कोण एकरूप लागतात आणि 3 बाजू प्रमाणात लागतात. पण त्याच्याशिवाय आपण कसोट्या वापरून पण ते दोन त्रिकोण काय दाखवू शकतो समरूप दाखवू शकतो. कुठल्या कसोटीनुसार बा कसोटीनुसार किंवा को कसोटीनुसार किंवा को कसोटीनुसार किंवा बाकोबा कसोटीनुसार पण आपण दोन त्रिकोण काय करू शकतो
समरूप दाखवू शकतो. हेच आपण काय करणार आहे, सराव संच 1.3 मध्ये हेच बघणार आहे की ह्या कसोट्या वापरून आपण ते दोन त्रिकोण समरूप दाखवणार आणि मग आपल्याला ज्या गोष्टी काढायला सांगितल्या त्या काढणार. मित्रांनो, ही असते समरूपतेची बाबा कसोटी, बा कसोटी. तर ह्या मित्रांनो 4 कसोट्या असतात. लक्षात ठेवा. तुम्हाला समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. कुठला डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. तर मित्रांनो, जर तुम्हाला त्रिकोण समरूपतेच्या कसोट्या समजल्या असतील तर आता आपण समरूप त्रिकोणाचे काही गुणधर्म असतात. समरूप त्रिकोणाचे गुणधर्म असतात ते काय असतात ते बघूयात. 3 गुणधर्म असतात. पहिला असतो परावर्तनता. म्हणजे काय, त्याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, रिफ्लेक्सिव्हिटी, परावर्तनता. त्याच्यात काय सांगितलंय की त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एबीसी म्हणजे काय, तर प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशीच काय असतो, समरूप. समरूप असण्यासाठी काय लागतं, 3 बाजू एकरूप लागतात, 3 कोण एकरूप लागतात आणि 3 बाजू प्रमाणात लागतात. हाच त्रिकोण आपण एक त्रिकोण स्वतः त्याच्यासोबतच बघितला, म्हणजे एक त्रिकोण आपण दोनदा घेतला तर तो काय होणार, एक स्वतःशीच काय असणार आहे, समरूप. म्हणजे काय असतं, प्रत्येक त्रिकोण स्वतःशीच समरूप असतो. म्हणजे काय, थोडक्यात आपण स्वतःला जर आरशात बघितलं तर आपण आणि आरशातली व्यक्ती काय असणार आहे, सेमच. आपला जो कलर आहे तोच आरशातल्या व्यक्तीचा कलर असणार आहे. आपले जे हात असणार आहेत तसेच समोरच्या व्यक्तीचे. तसंच सेम की एबीसी समरूप त्रिकोण एबीसी म्हणजे प्रत्येक त्रिकोण काय असतो, स्वतःशीच समरूप असतो. म्हणजे त्याच्या तिन्ही बाजू प्रमाणात असतात आणि तिन्ही कोण काय असतात, एकरूप. हे असते मित्रांनो परावर्तनता. त्यानंतर काय आहे, सममितता. सममितताला काय म्हणतो आपण, सिमेट्री. बरोबर. काय सांगितलंय, जर त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण डीएफ, जर एबीसी समरूप असेल डीएफशी तर डीएफ काय असणार आहे, समरूप असणार आहे एबीसीसी. म्हणजे काय, जर पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर दुसरा पण काय असणार आहे, पहिल्याशी काय असणार आहे, समरूपच असणार आहे. म्हणजे काय, समजा 2 भाऊ आहेत, ए हा बी चा भाव आहे तर बी काय होणार आहे, ए चा भाऊच होणार आहे ना. ए बी चा भाव आहे तर बी पण काय होणार आहे, ए चा भाऊच होणार. जर पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल म्हणजे जर त्यांचे 3 कोण एकरूप असतील, 3 बाजू प्रमाणात असतील तर दुसरा त्रिकोण म्हणजे दुसरा त्रिकोण डीएफ काय असणार आहे, पहिल्याशी समरूप असणार आहे. बरोबर. पहिला दुसऱ्याशी असेल तर दुसरा काय असणार आहे, पहिल्याशी. ए जर बी चा भाव असेल तर बी काय असणार आहे, एचा भाऊच असणार आहे. बरोबर. त्यानंतर तिसरी गोष्ट, तिसरा गुणधर्म संक्रमकता. त्यालाच काय म्हणतो आपण, ट्रान्झिटिव्हिटी. बरोबर. संक्रमकता काय सांगतंय, जर एबीसी समरूप त्रिकोण डीएफ म्हणजे एबीसी डीएफ समरूप असेल आणि डीएफ समरूप असेल जीएचआयसी. बरोबर. जर हा पहिला दुसऱ्याशी समरूप असेल आणि दुसरा तिसऱ्याशी समरूप असेल, डीएफ समरूप असेल जीएचआयसी, तर काय असणार आहे, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण जीएचआय म्हणजे पहिला काय असणार आहे, तिसऱ्या समरूप. म्हणजे काय, थोडक्यात ए जर बी चा भाऊ असेल, बरोबर, आणि बी चा सी चा भाऊ असेल, बरोबर. ए जर बी चा भाऊ असेल आणि बी जर सी चा भाऊ असेल तर ए आणि सी काय असणार आहे, भाऊच असणार आहे ना. म्हणजे काय, जर पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल आणि दुसरा त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल, पहिला आणि तिसरा पण काय असणार आहे, समरूप. बरोबर. ए जर बी शी असेल, बी जर सी शी असेल तर ए आणि सी पण काय असणार आहे, समरूपच असणार आहे. तसं मित्रांनो, हे असतात 3 गुणधर्म, परावर्तनता, सममितता आणि संक्रमकता. हे आपल्याला एक्झाम्पल सोडवायला गरजेचे आहे. तुम्हाला हे समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. तुम्हाला जर त्रिकोण समरूपतेच्या कसोट्या समजल्या असतील, त्रिकोण समरूप त्रिकोणाचे जर गुणधर्म समजले असेल तर आता आपण सुरुवात करूयात सराव संच 1.3 ला. त्याआधी तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो, जर तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी समजल्या असतील तर आता आपण सराव संच 1.3 ला सुरुवात करूयात. बघा, पहिलं गणित काय सांगितलंय, आकृतीमध्ये कोण एबीसी बरोबर 75 दिलाय, कोण ईडीसी बरोबर 75 अंश दिलाय. तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत ते दाखवायचे आपल्याला. बरोबर. म्हणजे कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत ते आपल्याला दाखवायचं. बघा, आपण इथं आता आपल्याला हे 2 कोण दिलेत, बी आणि बी. बरोबर. बघा, आता आपल्याला हे 2 त्रिकोण समरूप दाखवायला लागतील. कुठले 2 त्रिकोण, ए बी सी म्हणजे हा पूर्ण मोठा त्रिकोण ए बी सी आणि दुसरा त्रिकोण ईडीसी. ईडीसी. बरोबर. आधी आपण काय म्हणूयात की पहिल्यांदा आपण लिहून घेऊयात की त्रिकोण ए बी सी आणि पहिला कुठला म्हणलं मी, ए बी सी आणि त्रिकोण ईडीसी मध्ये, ईडीसी मध्ये. बरोबर. पहिला कुठला घेतला, त्रिकोण ए बी सी आणि दुसरा कुठला घेतला, ईडीसी. डी कोणाला आपण इथं 75 अंशाचे जे कोण आहेत त्यांना आपण मध्ये घेतलं, ईडीसी मध्ये. आता आपल्याला काय करायचंय की
आता कोणते दोन त्रिकोण ते तर आपण घेतले. पहिलं आपल्याला काय सांगितलं की तर कोणते दोन त्रिकोण, म्हणजे हे दोन त्रिकोण घेतले आपण एबीसी आणि ईडीसी, कोणत्या कसोटीनुसार. आता आपल्याला काय करायचंय, हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे, बरोबर. कुठल्या कसोटीनुसार, तर कुठल्या कसोटीनुसार दाखवू शकतो. तर बघा इथं काय दिसतंय की या त्रिकोणात एबीसी मध्ये हा एक 75 अंश आहे आणि ईडीसी मध्ये हा एक 75 अंश आहे, बरोबर. म्हणजे हे दोन कोण सारखे झाले, बरोबर. त्यानंतर दुसरी गोष्ट बघा, एबीसी मध्ये हा सी कोण आहे, बरोबर, आणि ईडीसी मध्ये पण सी कोण आहे, दोन्हीत एकच कोण आहे, सी सी, बरोबर ना. म्हणजे तो एक कोण सारखा झाला, एकच आहे, त्याचं मापकरण काय असणार आहे, सारखं असणार आहे. हे हा पण कोण सारखा झाला, एक हा कोण सारखा झाला आणि हा सी सी दोन्हीत पण आहे म्हणून तो सारखा झाला. मग दोन कोण सारखे असतात त्यावेळेस आपण कुठली कसोटी वापरतो, तर कोको कसोटी, बरोबर. आपण काय लिहू की मध्ये कोण ए बी सी एकरूप कोण ईडीसी, बरोबर ना. ए बी सी एकरूप कोण ईडीसी, बरोबर. का हे एकरूप आहेत, तर आपल्याला त्यांनीच दिलंय प्रत्येकी ते किती अंशाचे आहेत, प्रत्येकी 75 अंश मापाचे कोण, बरोबर. प्रत्येकी 75 अंश मापाचे कोण, दोन्ही 75 अंशाचे आहेत म्हणून आपण काय लिहिलं, एकरूप, बरोबर. त्यानंतर त्यानंतर कोण सी, हा पहिल्या एबीसी मधला हा कोण सी, बरोबर. एकरूप कोण सी, कारण हा एबीसी मध्ये पण आहे आणि ईडीसी मध्ये पण आहे, बरोबर. वाटलं तर आपण ह्याचं पूर्ण नाव लिहू, बरोबर. पूर्ण नाव लिहायचं म्हटलं तर काय लिहू, ए सी बी, कोण ए सी बी एकरूप. आता बघा इथं महत्वाचं आहे, हा कोण, हा त्रिकोण बघितला तर ए सी बी हा असा त्रिकोण आहे, पण ह्याचा संगत कोण इथं 75 आहे, बरोबर. म्हणजे मी ह्याला सरळ करून लिहायचं म्हटलं, मी समजा तो त्रिकोण असा काढला, सरळ करून असा काढला, बरोबर. आणि जर 75 मग इथं घेतलं, म्हणजे जर डी कोण इथं, हा छोटा त्रिकोण आपण बाहेर काढलाय, बरोबर ना. हा डी 75 आला, तर मग काय होईल, तर इथं वरती कुठला येईल, सी येईल, आणि इथं खाली कुठला येईल, हा असं ना, हा खाली आलं म्हणजे हे वरती गेलं, इथं कुठला येईल, ई, बरोबर. आपल्याला ई जर आता आपल्याला पहिल्यातला एसी पहिल्यातला सी कोण घेतला आपण, दुसऱ्यातला काय डी सी ई, दुसऱ्यातला पहिल्यातला काय घेतलाय आपण, ए सी बी, बरोबर. मग दुसऱ्यातला कुठला घेऊ, मग डी सी बी, ई सी बी घेऊ, ई सी डी, कोण ई सी डी, का तर हे कसले कोण आहेत, सामायिक कोण, बरोबर. बघा परत एकदा व्यवस्थित लक्ष द्या, एबीसी आणि ईडीसी आपण प्रत्येकी 75 अंश मापाचे कोण दाखवले, बरोबर. त्यानंतर दुसरा कोण कुठला आहे, सी सी, आपल्याला पहिल्यात पण सी आहे, एबीसी मध्ये पण सी आहे, ईडीसी मध्ये पण सी आहे. आपण इथं फक्त कोण सी आणि कोण सी दाखवून सामायिक कोण लिहिलं तरी चालेल, पण आपण आपल्याला जर पूर्ण कोणाचं नाव आपण एका अक्षरात पण लिहू शकतो आणि असं 3 अक्षरात पण लिहू शकतो. आपण कुठला घेतला, ए सी बी, बरोबर ना. ए सी बी घेतला, त्याच्यातला पहिल्या मोठ्या त्रिकोणातला एबीसी मधला, छोट्या त्रिकोणाला आपण सरळ करून घेतलं इथं, बरोबर. सरळ केल्यावर हे 75 खाली गेलं, सी वरती गेलं आणि ई इकडे आलं, बरोबर. त्याचं नाव आपण काय लिहिलं, ई सी डी, ई सी डी, हे काय झाले, सामायिक कोण, बरोबर. आता दोन्ही कोण सारखे झाले, मग आपण खाली काय म्हणणार, म्हणून समरूपतेच्या कोको कसोटीनुसार, समरूपतेच्या कोको कसोटीनुसार काय झाले, कुठले दोन त्रिकोण, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ई बी सी, हेच आपल्याला दाखवायचं होतं की काय दाखवायचं की कोणते दोन त्रिकोण, तर हे दोन त्रिकोण कुठल्या कसोटीनुसार, कोणत्या कसोटीनुसार, समरूपतेच्या कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय झाले, समरूप, बरोबर. तुम्हाला हे असं व्यवस्थित समजलं नाही तर हा छोटा त्रिकोण सेपरेट काढून घ्यायचा, व्यवस्थित नाव द्यायची, कुठला कोण कुठे बघायचा, लिहायचं, बरोबर. इथं कन्फ्युजन होत असेल तर फक्त कोण सी एकरूप कोण सी घ्या आणि सामायिक कोण लिहा, आणि समरूपतेच्या कोको, दोन कोण सारखे झाले, समरूपतेच्या कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप झाले. तर हे होतं मित्रांनो पहिलं उदाहरण. तुम्हाला ह्यात कुठला डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा, समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो जर तुम्हाला पहिलं गणित समजलं असेल तर आता आपण सरासरीच्या 1.3 मधलं दुसरं गणित बघूया. काय सांगितलंय, आकृतीमधील
त्रिकोण समरूप आहेत का, असतील तर कोणत्या कसोटीनुसार. दोन त्रिकोण दिलेत आपल्याला पी क्यू आर एल एम एन, ते दोन त्रिकोण समरूप आहेत का विचारले, असतील तर कोणत्या कसोटीनुसार विचारले. बघा एकदम इझी आहे. आता बघा ह्याच्यात हिंट काय दिले आपल्याला, कसं काय काय कोणती काय वापरायचं. बघा ह्याच्यात काय दिलं आपल्याला, बाजूंची मापं दिलेत, बरोबर. बाजूंची मापं दिलेत, मग एकतर बा कसोटीनुसार असणार, बरोबर ना. तिन्ही बाजू दिल्यात, इथली 1 2 आणि 3, तिन्ही बाजू दिल्यात म्हणजे कुठल्या कसोटीनुसार, बा कारण कोणाचं यात काय दिलंच नाही आपल्याला, काय दिलं डायरेक्ट बाजूंची मापं दिलेत. आपण काय वापरणार, बा कसोटी. कसं ते बघा, आता ही हिंट होते आपल्याला. आता आपण काय म्हणणार, त्रिकोण पी क्यू आर व त्रिकोण एल एम एन मध्ये, बरोबर. त्रिकोण पी क्यू आर व त्रिकोण एल एम एन मध्ये आपण काय करू, सुरुवातीला पी क्यू अपॉन एल एम घेऊ, बरोबर. पी क्यू अपॉन एल एम म्हणजे किती, 6/3 म्हणजे किती, 3 1 3 3 2 6 म्हणजे 2/1, त्याला 1 म्हणू. हे झाले. दुसरं काय आहे, क्यू आर अपॉन एम एन, क्यू आर अपॉन एम एन म्हणजे काय, 8/4, पण 4 1 4 4 2 8 म्हणजे किती, 2/1, त्याला काय म्हणू आपण, 2 म्हणू. तिसरं कुठलं, पी आर, पी आर ची संगत बाजू कुठली येईल, एल एन, पी आर किती आहे, 10, एल एन किती आहे, 5, 5 वाजून 10 म्हणजे किती आलं, 2/1. 1 2 3 मध्ये काय दिसतंय, सगळं सेमच आहे, 2/1 2/1 2/1. उजवी बाजू काय झाली, सारखी झाली, म्हणजे डाव्या बाजू पण काय असणार आहे, सारखी. आपण इथं काय म्हणू की विधान 1 2 व 3 वरून काय दिसतंय, विधान 1 2 3 वरून, की ह्याच्या उजव्या बाजू सारख्या आहेत. उजव्या बाजू ज्यावेळेस सारख्या असतात त्यावेळेस डाव्या बाजून काय असतात, सारख्या. म्हणजे काय, तर पी क्यू अपॉन एल एम ही पहिलीची झाली, दुसऱ्याची बरोबर क्यू आर अपॉन एम एन, बरोबर, क्यू आर अपॉन एम एन. आणि तिसरी कुठली, पी आर बरोबर पी आर अपॉन एल एन. या तिन्ही बाजू काय झाल्या, तर प्रमाणात झाल्या, एकाच प्रमाणात झाल्या. ज्यावेळेस तिन्ही बाजू एकाच प्रमाणात असतात त्यावेळेस मग आपण काय म्हणणार, म्हणून तिन्ही बाजू एकाच प्रमाणात झाल्या, म्हणून समरूपतेच्या कुठल्या कसोटीनुसार, बा कारण तिन्ही बाजू काय झाल्यात, एकरूप झाल्या, तिन्ही बाजू काय झाल्यात, एकाच प्रमाणात झाल्यात. समरूपतेच्या बा कसोटीनुसार, समरूपतेच्या बा कसोटीनुसार काय म्हणणार, दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. कुठले दोन्ही त्रिकोण, त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण एल एम एन, बरोबर. मग एकदम इझी होतं. आपल्याला तिन्ही बाजू दिल्या म्हणून आपण तिन्ही बाजूंचा संगत बाजू घेतल्या, बरोबर. पी क्यू ची संगत बाजू कुठली, एल एम, पी क्यू आपण एल एम घेतलं ते काढलं, त्यानंतर क्यू आर आपण एम एन घेतलं ते काढलं, आणि पी आर आपण एल एन घेतलं ते काढलं. तिन्हीवरून आपल्याला काय समजलं की त्याच्या उजव्या बाजू सारख्या आहेत, उजव्या बाजू सारख्या असतात त्याचा अर्थ काय होतो, डाव्या बाजू पण काय होतात, सारखी. मग तिथं आपण लिहून घेतलं, बरोबर. डाव्या बाजू पण सारख्या झाल्या. मग 1 2 3 मध्ये काय दिसलं आपल्याला, की तिन्ही बाजू काय आहेत, तिन्ही बाजू एकाच प्रमाणात आहेत. एकाच प्रमाणात असल्यावर ते दोन त्रिकोण काय असतात, समरूपतेच्या बा कसोटीनुसार काय असतात, समरूप असतात. तर मग आपल्याला काय विचारलेलं, दोन त्रिकोण समरूप आहेत का, तर आहेत समरूप. असतील तर कोणत्या कसोटीनुसार, बा कसोटीनुसार. तर असं होतं मित्रांनो हे दुसरं गणित. तर मित्रांनो हे या भागात आपण पहिलं आणि दुसरं गणित बघणार आहे, कारण अजूनही आपल्याला 7 गणितं बघायचे. ते 7 गणितं बघितली आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. या भागात आपण काय काय बघितलं, की ज्या बेसिक गोष्टी लागतात, की समरूप त्रिकोण काय, त्याच्या कसोट्या कोणत्या, त्या समरूप त्रिकोणाचे गुणधर्म कोणते, सर्वसंख्या 1.3 मधली पहिली 2 गणितं बघितली. येणाऱ्या भागात आपण राहिलेली पण गणितं बघूया. तर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.